सोलापूर येथील जोडभावी जेल रोड फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घालून जबरी चोरी करणारा नितीन विठ्ठल भोसले हा एमपीडीए अन्वये स्थानबद्ध नितीन विठ्ठल भोसले वय वर्ष 28 राहणार 27/3 रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी इच्छापूर्वक शस्त्रानिशी दुखापत करणे गैरपरिरोध करणे व घातक शस्त्रानिशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 3 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे। नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। नितीन विठ्ठल भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2024 मध्ये 110(इ)(ग) अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशा वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य केली आहे। सदरची कारवाई ही माननीय एम राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉ. दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विश्लेषण माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक शा तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुहास चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 833 विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल 1254 सुदीप शिंदे पोलीस शिपाई 1916 अक्षय जाधव पोलीस शिपाई 654 विशाल नवले यांनी केली आहे। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।